नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कोस्मो फाउंडेशन यांच्या वतीने जैवविविधता दिनानिमित्त जागरूकता उपक्रम संपन्न। दिनांक 22 मे रोजी प्रयास यूथ फाउंडेशन आणि कोस्मो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन बायोडायव्हर्सिटी हब येथे करण्यात आले होते। यावेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सीड बॉल तयार करण्याची कार्यशाळा, वन भ्रमण तसेच वर्मी कंपोस्ट युनिटचे प्रात्यक्षिक आणि वापराचे फायदे सांगण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात प्रयास यूथ फाउंडेशनच्या श्रीमती सीमा सानप व श्री विनोद जोगदंड यांचे स्वागत व प्रास्ताविकाने झाली। यावेळी कोस्मो फर्स्ट लिमिटेडचे कर्मचारी, इंटर विद्यार्थी व विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती। कोस्मो फाउंडेशनचे CSR समन्वयक श्री रजत भाटे, श्री किसान यादव आणि श्री लक्ष्मीकांत बनकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमात एकूण 791 सीड बॉल तयार करण्यात आले असून जे भविष्यात वृक्षारोपणासाठी उपयुक्त ठरणार आहेत। यानंतर उपस्थितांनी वन भ्रमण करून जैवविविधतेचे निरीक्षण केले। जैवविविधतेचे महत्त्व, सीड बॉल तयार करण्याची पद्धत यावर माहिती देण्यात आली। त्यानंतर वर्मी कंपोस्ट युनिट्सला भेट देऊन सेंद्रिय खत निर्मितीबाबत माहिती घेण्यात आली। एकूण 30 सहभागींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरण जागृतीसाठी घेण्यात आलेला हा उपक्रम उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्कसाठी औरंगाबाद। नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। पुन्हा भेटूया लवकरच। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ।